जास्त व्याज, आकर्षक कमिशनला गुंतवणूकदार भुलतात आणि हातचा पैसा गमावतात. अहिल्यानगर जिल्ह्यात तर शेअर मार्केट गुंतवणुकीमध्ये लोक कंगाल झालेत. त्यानंतरही लोकांचे डोळे उघडलेले नाहीत. नगर जिल्ह्यात आणखी फसवणुकीचा एक प्रकार उघडकीस आलाय. जास्त व्याज आणि आकर्षक कमिशनचं आमिष दाखवत समर्थ क्रॉप केअर या कंपनीनं अहिल्यानगरमधील गुंतवणूकदारांना फसवलं आहे. ही फसवणूक तब्बल 4,19,56,650 रुपयांची आहे. ही फसवी योजना चालवणारा चेअरमन प्रशांत अनिल गवळी हा अखेर गजाआड झालाय. एका फसवणुकीच्या गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी त्याला जेरबंद केले. नेमकी काय होती गवळी यांची मोडस ऑपरेंडी, नेमकं कसा चालायचा हा स्कॅम, थोडक्यात जाणून घेऊया. प्रशांत गवळी यानं काही वर्षांपूर्वी समर्थ क्रॉप केअर या नावाने इन्व्हेस्टमेंट कंपनी स्थापन केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. गुंतवणूक करा आणि इतरांना जोडून साखळी पद्धतीनं व्यवसाय वाढवा, त्यातून अधिक व्याज आणि कमिशन मिळेल असं आश्वासन देण्यात आलं. या दानदुप्पटच्या आमिषाला बळी पडून राज्यातील अनेक शेतकरी आणि तरुणांनी गुंतवणूक केली. तसेच ओळखीतील इतरांनाही यात सहभागी करून घेतलं. सुरुवातीला गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्यानं विश्वास वाढत गेला. परिणामी अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मोठी रक्कम जमा करणाऱ्यांना परदेश दौऱ्याचं आमिष दाखवून दुबई सहलीचं आयोजनही करण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र सुमारे 1 ते 1.5 वर्ष व्यवसाय सुरळीत सुरू राहिल्यानंतर अचानक परतावा आणि एजंटचं कमिशन बंद झालं. यानंतर गुंतवणूकदारांमध्ये संशय निर्माण झाला. परिणामी त्यांनी इतरांना गुंतवणुकीस प्रवृत्त केलं होतं. त्या एजंट आणि गुंतवणूकदारांमध्ये वाद वाढू लागले. भिंगारमधील राकेश प्रेमेंद्र बोरगे यांनी एक तक्रार दिली होती. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांची भर घालण्यात आली. पुढील तपासासाठी हा गुन्हा कोतवाली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 100 गुंतवणूकदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. त्यातील अंदाजे 4,19,56,650 रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रशांत गवळी याच्यासह हडपसर पुणे येथील ज्योती प्रशांत गवळी, प्रकाश मांगपे, नागनाथ दगडू जाधव, गणेश सुधाकर क्षीरसागर, दत्तात्रय नामदेव बेगडे, माया अरुण थोरात, अरुण दत्तात्रय थोरात, तसेच अहिल्यानगर येथील यासिन बाबू पठाण आणि देविदास सावंत यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे कंपनीचा संचालक गवळी हा धार्मिक भावनेचा वापर करत असल्याचे समोर आले. फसवणूक झालेल्या अनेकांचा त्यांच्यावर विश्वास बसण्यामागे हा घटक कारणीभूत ठरल्याचं बोललं जाते. दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती अहिल्यानगर, पुणे, सोलापूरसह राज्यातील 12हून अधिक जिल्ह्यात पसरली. त्यामुळं फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.